ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे। निशिदिनी ध्याये संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं। सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी बारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरा। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ सेवक उपासक आराधक प्रेम भांडारी श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अत्यंत गोड चिंतनीय असा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय आपल्याला सांगतात,
परब्रह्म स्वरूप असलेले संत महात्मे या जगामध्ये कशा करता अवतरित होतात, त्यांच्या अवताराला येण्याचं, अवतार घेण्याचं मुख्य असं प्रयोजन काय. तर प्रयोजनाचा विचार करत असताना नामदेवराय सांगतात, उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता वेळोवेळी युगायुगी संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये अवतरित होतात. आणि अशा संत महात्म्यांच्या चरणरजाची, पायवणीची, पायधुळीची इच्छा इंद्रादी, ब्रह्मादी, चंद्रादी देव करतात. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या संतांचं नाव आपल्या वाणीनं, मुखानं घेतलं तर आपल्या जीवनातील दोष, आपल्या जीवनातील पाप, आपल्या जीवनातील ताप याची सहजच निवृत्ती होते. एखादा कितीही दुराचारी असू द्या, विषयासक्त असू द्या, अशा विषयासक्त दुराचारी माणसावर देखील संतांची कृपा जर झाली तर त्याचा देखील तात्काळ उद्धार होतो. संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून नामदेवराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये सदोदित संतांच्या संघामध्ये, सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणा समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्दाचा परिहार. आपल्या मौजे अंमळनेर या गावामध्ये पुण्यपावन हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये, दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. वर्ष 5वं आहे. परमात्मा पंढरीनाथाची कृपा आहे, सकल साधू संतांचे आशीर्वाद आहे. आपल्या सगळ्यांचं परमार्थिक अधिष्ठान ब्रह्मलीन सद्गुरू बंसी महाराज तांबे, ब्रह्मलीन सद्गुरू रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, ब्रह्मलीन सद्गुरू कल्याणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी, त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं गुरुस्थान परमश्रद्धेय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान, पूज्य बाबाजींच्या प्रेरणेनं परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य भगवानजी महाराज जंगले शास्त्री, त्याच पद्धतीनं आपल्या गावचं वारकरी भूषण, वारकरी वैभव, माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमादरणीय परशुरामजी महाराज घावटे पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं, नेतृत्वानं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, अंमळनेरकर गावातील माता भगिनी, पुरुष मंडळी, जुन्या नव्या पिढीतील सर्व आदरणीय भजनी मंडळी आणि विशेषत्वानं तरुण मंडळीच्या तन मन धनाच्या सहकार्यातून हा सुंदर भव्य दिव्य असा नामयज्ञ सोहळा सप्ताह मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आपल्या सप्ताहामधील आज ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या आग्रहास्तव विनंतीला मान देऊन आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे जिवलग परमार्थ स्नेही आदरणीय श्री अनंत भाऊ घावटे या ठिकाणी बसलेले आहेत. त्याच पद्धतीनं आदरणीय श्री नंदू भाऊ घावटे, परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण परशुरामजी महाराज घावटे, गेल्या अनेक वर्षापासून या सर्व मंडळीचा आणि आमचा परमार्थिक प्रेमाचा संबंध आहे. या प्रेमामधून त्यांच्या आज्ञेनं ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तन सेवेच्या प्रसंगी आवर्जून ज्यांचं आपल्याला या ठिकाणी गेली 7ही दिवस सहकार्य आहे गायनाची सेवा साथ करण्याकरता परमश्रद्धेय आदरणीय आमचे गुरुबंधू रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी, रामकृष्णजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची चाल या ठिकाणी गायली,
हरिभक्तीपरायण गायनाचार्य अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या प्रेमास्तव सोपन महाराज आहे ना आपल्या परिसरामध्ये नेहमीच मृदंगाची सेवा साथ करण्याकरता ज्यांची उपस्थिती राहते, हजेरी राहते आणि नवोदित पिढीतील अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्तीपरायण सागर महाराज टेमक पूज्य आदरणीय महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आपले विनेकरी आहेत. हरिभक्तीपरायण हार्मोनियम वादक आपल्या भजनी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य पुंजाभाऊ या ठिकाणी आहेत. रामकृष्ण आश्रमाच्या परंपरेमध्ये आणि गुरुजींच्या समवेत ज्यांनी अनेक वर्ष सेवा केलेली आहे आणि आस्थागायत ज्यांची सेवा सुरू आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण नामोतात्या कंक तेही या ठिकाणी उपस्थित आहे. रामकृष्ण आश्रमाची ही सर्व बाल विद्यार्थी मंडळी, साधक मंडळी आवर्जून या कीर्तन सेवेच्या प्रसंगी उपस्थित आहेत. माता भगिनी, पुरुष मंडळी आपणही सर्व मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात. विठारंगाची सेवा साथ करण्याकरता रामकृष्ण आश्रमाच्या परंपरेमध्ये गेली अनेक वर्षापासून सेवा करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण काणिपनाथजी महाराज जाधव, सुंदर अशी मृदंगाची सेवा आहे. सुंदर मृदंग वादक आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्याकरता मनापासून जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय आमचे घावटे काका या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे क्लासमेट, रूममेट, आपल्या गावातील आदरणीय घावटे सर, रामभाऊ घावटे सर, त्याच पद्धतीनं उमाकांत भाऊ कंक, देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये ते दोघंही अत्यंत निष्ठेनं सेवा करतायत आणि दोघंही या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील धात्रक यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. नेहमीच आपल्या गावातील परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं सहकार्य राहतं, मला नाव आठवत नाही भाऊंचं, अण्णाभाऊ यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती आहे. आपल्या गावातील जुन्या नव्या पिढीतील आदरणीय भजनी मंडळी आपण उपस्थित आहात. आम्हाला नेहमीच आश्रमाच्या परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं सहकार्य राहतं, आदरणीय श्री भाऊसाहेब भाऊ नवले ती ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला सद्गुरुदेवांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करायची आहे. अत्यंत आनंदाची, समाधानाची गोष्ट आहे. गेली अनेक वर्षापासून आपण ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी ही कीर्तन भजनाची परंपरा, ही वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या गावामध्ये टिकवली आहे, आपल्या गावामध्ये जोपासली आहे, सांभाळली आहे. मला वाटतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ही कीर्तन भजनाची परंपरा समाजाला, तुम्हाला आणि मला दोषमुक्त करणारी आहे आणि योग्य असे संस्कार, विचार देणारी आहे. ज्ञानोबा या कीर्तन भजनाच्या संबंधानं बोलत असताना सांगतात, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय, प्रायश्चित्ताचे जे नामची नये पापाचे ऐसे केले. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जड मूड भाविका सोपी केली पायवाट. या वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत. त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं आज तुमच्या माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि आज आपल्या हातामध्ये टाळ आहे. विठाला 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 विठाला. आम्ही नेहमी सांगत असतो, बाकीची जेवढी काही व्यासपीठं आहेत, बाकीची जेवढी काही विद्यापीठं आहेत आपल्या भाषेमध्ये, बाकीची जेवढी काही इन्स्टिट्यूट आहेत, ही सगळीच व्यासपीठं, विद्यापीठं माणसामध्ये भेद उत्पन्न करणारी आहे, माणसामध्ये वाद उत्पन्न करणारी आहे, कोणत्या ना कोणत्या अंगानं, प्रकारानं. परंतु हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून घेऊन योग्य असे संस्कार, विचार देणार आहे. पहा तुम्ही, माणूस जीवनामध्ये मोठा आणि महान कशानं होत असेल तर शास्त्र सांगतंय तो संस्कारानं होतो, तो विचारानं होतो.
पदप्रतिष्ठेनं, मान मान्यतेनं, वैभवानं मिळणारं मोठेपण हे काही काळापुरतं असतं, काही वेळेपुरतं असतं. मनुस्मृतीचं वचन आहे, जन्मना जायते क्षूद्रः संस्कारात द्विज उच्यते. माणूस जीवनामध्ये महान आणि मोठा जर कशानं होत असेल तर तो संस्कारानं होतो, विचारानं होतो. पदप्रतिष्ठा, मान मान्यता ही काही काळापुरती, वेळेपुरती टिकणारी असते. परंतु घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडून, ज्येष्ठ मंडळीकडून, साधू संतांकडून जर आपल्याला योग्य संस्कार, विचार मिळालेले असतील तर ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात, राहतात आणि माणसाला मरेपर्यंत जगण्याकरता ऊर्जा, प्रेरणा देण्याचं काम करतात. विठाला 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 विठाला. या ठिकाणी दररोज होणारं ज्ञानदान असेल, ज्ञानदानानंतर म्हणजे कीर्तनानंतर होणारं अन्नदान असेल, या संपूर्ण कार्यामध्ये आपण आत्मीयतेनं, श्रद्धेनं, निष्ठेनं सहभागी आहात. निश्चित आपलं सगळ्यांचं काहीतरी पूर्व सुकृत, पूर्व पुण्य हे अत्यंत चांगलं आहे. विठाला 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 विठाला. पूज्य गुरुवर्य शास्त्रीजी नेहमी सांगत असतात, पहा डोंगरगणकर, अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये तुमचं माझं पडणारं एक पाऊल, पहिलं पाऊल, हे पाऊल देखील पडण्याकरता आपलं अनंत जन्मीचं सुकृत पदरी, गाठीशी, पाठीशी असावं लागतं. तरच परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये आपली प्रवृत्ती होते. विठाला 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 विठाला. कारण ही सेवा साधना आपल्याला आपल्या आत्मकल्याणापर्यंत, हितापर्यंत घेऊन जाणारी आहे. हिताच्या संबंधानं आपण जर विचार केला तर सगळ्यात अगोदर यच्च यावत मनुष्य मानव मात्राला आपल्या हिताचं साधन सांगणारा जर कोण असेल तर संत महात्मे वर्णन करतात, तो वेद आहे. सगळ्यात अगोदर यच्च यावत मानव मात्राला हिताचं साधन सांगणारा वेद आहे. वेदानं खूप काही सांगितलं. वेद अनंत बोलिला, कर्मही सांगितलंय, उपासनाही सांगितली आहे, ज्ञानही सांगितलेलं आहे, भक्तीही सांगितलेली आहे. यच्च यावत मानव मात्राच्या हिताकरता त्यानं काय करावं वेदानं सांगून ठेवलंय. ज्ञानोबराय बोलतात ना, पै अहिता पासोनी हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊलिया जगा. आता इथं सगळीच आमची गुरुबंधू मंडळी कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत. मला जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. ज्ञानोबराय बोलतात, ज्या माणसाला आपलं चांगलं व्हावं वाटतंय, भलं व्हावं वाटतंय, कोणाला वाटत नाही जगाच्या पाठीवर? प्रत्येकाला वाटतंय आपलं चांगलं झालं पाहिजे, आपलं भलं झालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये असं घडलं पाहिजे, तसं घडलं पाहिजे. आता कसं घडलं पाहिजे हे काय मला सांगता येणार नाही, ते तुम्ही ठरवायचं. प्रत्येकाची इच्छा आहे आपलं चांगलं झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. ज्ञानोबराय बोलतात, ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतंय, ज्याला आपलं भलं व्हावं वाटतंय, त्या माणसानं आपल्या जीवनामध्ये वेदाची आज्ञा प्रमाणच मानली पाहिजे. विठाला 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 विठाला. या कारणे पै बापा या कारणे पै बापा जया अथी अपुली कृपा तेने वेदाचिया निरोपा आनन कीजे. ज्याला आपलं चांगलं भलं व्हावं वाटतंय त्यानं वेदानं सांगितलेली आज्ञा प्रमाण मानली पाहिजे, तिच्याकडं काना डोळा करू नये. विठाला 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 विठाला. वेदामध्ये काय लिहिलंय, सांगितलंय, जसं तुम्हाला माहित नाही तसं मलाही माहित नाही, परंतु वेदाची काही घोष वाक्य आहेत अनंत भाऊ, वेदाची काही ब्रीद वाक्य आहेत.
ही घोष वाक्य, ब्रीद वाक्य सगळ्यांच्या मनामध्ये, तनामध्ये, सगळ्यांच्या ध्यानामध्ये काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मम चर, मा हिंसात सर्वभूतानि. या ब्रीद घोष वाक्याचं जरी आपण पालन केलं तरी जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाचं कल्याण आणि हित आहे. विठाला वेदाच्या नंतर यच्छ यावत मानव मात्राच्या हिताचा विचार केला तो शास्त्रानं. भगवद्गीता सांगते ना, जी मंडळी स्वाध्याय परिवाराशी जोडलेली असतील, मी काय बोलतो आपल्याला कळेल. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्ये व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करोतुर विहारसी. आपल्या जीवनामध्ये कार्य काय आहे, आपल्या जीवनामध्ये अकार्य काय आहे, ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, हे जाणून कळून घ्यायचं असेल तर शास्त्र वाचलं पाहिजे, शास्त्र अभ्यासलं पाहिजे. कमीत कमी जे आपल्याला शास्त्र सांगतात त्यांचं कीर्तन प्रवचन तरी ऐकलं पाहिजे. विठाला काय दुर्दैव असेल काही माहित नाही. जी मंडळी शास्त्र सांगतात, जी मंडळी आपल्याला वेद वचन सांगतात, जी मंडळी आपल्याला श्रुती वचन सांगतात, त्यांची कीर्तन प्रवचन ऐकायला आपल्याला नकोस वाटतं, बोर वाटतं. काका बोर वाटतं. आपला ठरलेला ट्रेंड आहे 40 काय 50 गेले तर चालतील, परंतु हाच लावायचा. विठाला सांगू का, कीर्तन प्रवचन ऐकून परिस्थिती नाही सुधारली तरी चालतील काय, आणि कीर्तन प्रवचन ऐकून परिस्थिती सुधारत नसते, मग ती भौतिक असू द्या वा शारीरिक असू द्या. परमार्थामध्ये आल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल नाही झाला तरी चालेल, परंतु परमार्थामध्ये आल्यानंतर मनस्थितीमध्ये बदल झालाच पाहिजे. आणि इथं येऊन जर तुमची मनस्थिती बिघडली तर मग तुमच्या पतनाला कोणीच रोखू शकत नाही. म्हणतात ना, कीर्तन प्रवचन ऐकून माणसाचे कान सुधारले पाहिजे. काका ऐकू येत आहे तुम्हाला? वा, जय हो. ते रसिक श्रोते आहेत. कीर्तन प्रवचन ऐकून माणसाची कान सुधारली पाहिजे. ज्याचे कान सुधारतात सर, त्याचं मन सुधारतं, आणि ज्याचं मन सुधारलंय त्याचं जीवन सुधारण्याकरता वेळ लागत नाही. आणि इथं येऊन जर तुमचे कान बिघडले तर मन बिघडण्याकरता वेळ लागत नाही, आणि ज्याचं मन बिघडलंय समजून घ्यायचं त्याचं जीवनही बिघडलंय. विठाला नसेल वेद पाहायचा, नसेल शास्त्र वाचायचं, कमीत कमी जे आपल्याला वेदाची वचनं सांगतात, जे आपल्याला शास्त्राची वचनं सांगतात, त्यांची कीर्तन प्रवचन तरी आपण ऐकली पाहिजे, ठेवली पाहिजे. वेद हिताचा मार्ग सांगतो, त्याच्यानंतर शास्त्र हिताचा मार्ग सांगतात. ज्ञानोबराय बोलतात, शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्य ही तृणमाना. शास्त्राची आज्ञा प्रमाण मानली पाहिजे मायबाप. वेदानंतर शास्त्रानंतर यच्छ यावत मनुष्य मानव मात्राला आपल्या आत्मकल्याणाचा हिताचा मार्ग सांगणारे जगाच्या पाठीवर एकमेव संत आहेत. शोधोनिया आले संत हित जगाचे, हित जगाचे, हित जगाचे. शोधोनिया आले हित जगाचे, हित जगाचे, हित जगाचे. हित जगाचे, हित जगाचे, हित जगाचे. शोधून आले हित जगाचे. जगाचं हित कशामध्ये आहे?
जगाचं अहित कशामध्ये आहे याचं शोधन परीक्षण संत केलं नाही, नुसतं शोधन केलं नाही तर शोधन करून आपल्याला हिताचा मार्ग सांगितला की याची यावत मनुष्य मात्रानं मानव मात्रानं आपल्या जीवनामध्ये हिता करता काय केलं पाहिजे. गोड प्रमाणात फक्त म्हणून जातो, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा दोनही प्रमाण पहा आणि दोनही प्रमाणांचा आशय संदर्भ पहा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. आणि हित व्हावे हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. दोनही प्रमाणांचा आशय एकच आहे. जर मनुष्याला आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर त्यानं अत्यंत प्रामाणिकपणानं निष्ठेनं देवाची सेवा करावी, देवाची सेवा करावी. आता देवाची सेवा करण्याचे अंग प्रकार विधी भरपूर आहेत. मी इथं उभं राहून कीर्तन करतोय. आता कीर्तन करणं ही देखील काय आहे? देवाची सेवा आहे. तुम्ही बसून या ठिकाणी कीर्तन ऐकताय, श्रवण करताय ना? का झोप येते? नाही ना. 7 ते 9ची वेळ झोप यायचं काही कारण नाही. आणि 7 ते 9च्या वेळेत देखील इथं येऊन जर झोप येत असेल तर बाबांनो तुम्ही घरी राहिलेले बरे आहे. विठाला थोडा ताण घेण्याची गरजच नाही. आणि हा वेळ म्हणजे छान घरी सिरियलचा वेळ असतो. माता माऊल्या फक्त सिरियल पाहत नाही अनंत भाऊ, तर सिरियलनं सिरियल पाहतात. विठाला 7 ते 9च्या एवढ्या प्रसन्न सुखकारक आनंदी वेळेमध्ये जर आपल्याला डुकला लागत असेल तर आपण घरी राहा. ऐकताय ना कीर्तन? मी उभा राहून कीर्तन करतोय. कीर्तन करणं देवाची भक्ती आहे. तुम्ही बसून कीर्तन ऐकताय, श्रवण करताय. कीर्तन श्रवण करणं ही देखील काय आहे? देवाची भक्ती आहे. आणि जेवढी कीर्तनात ताकद आहे ना, जेवढी कीर्तनात ताकद आहे ना, त्याच्यापेक्षा अधिक कैक पटीनं ताकद श्रवणामध्ये. जळती दोषाचे डोंगर जरा जोरात. पवित्र जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी. ही आमची जुनी सहकारी ज्येष्ठ मंडळी आहेत. छान गोड प्रमाण दिलं जात. आणि जळती दोषाचे डोंगर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. काय श्रवणाची ताकद असते? ज्ञानोबराय बोलतात, तरी अवधान एकलेली एक वेळ एकलेनी दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणखीन काही उघड प्रमाण तुम्हाला आठवत असली तर जरूर म्हणा. श्रवणाचे मी से पैसावे होय साम्राज्य श्रवणाचे
श्रवणाचे मिसे वैतावे मोनी श्रवणाचे मिसे वैतावे श्रवणाचे मिसे वैतावे मोनी हे श्रवणाचे मिसे वैतावे ते वैतावे चला. जय हो. श्रवणाचे मिसे वैतावे भुवनी साम्राज्य भुवने साम्राज्य भुवनी श्रवणाचे मिसे बैसावे बोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान. परम भक्त काही लई लांबचं नाही, जवळच आहे. श्रवणात ताकद आहे, श्रवणात ताकद आहे. म्हणून एकाग्र चित्तानं श्रवण करायचं, एकाग्र चित्तानं श्रवण करायचं. मी तुम्हाला सांगतोय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. देवाची सेवा करण्याचे अंग प्रकार अनेक आहेत. आपल्याला ज्ञानदान जमतंय ना, ज्ञानदान करा. ज्याला अन्नदान करता येतंय ना, भगवंतानं योग्यता दिली आहे, परिस्थिती दिली आहे. ज्याला अन्नदान करता येतं त्यानं अन्नदान करा. ज्याला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे ना, त्यानं अवश्य जरूर तीर्थयात्रा करा. व्रतवैकल्य करा, पूजापाठ करा, उपवास करा, साधू संताची सेवा करा. तुमची रुची ज्याच्यामध्ये आहे, फक्त काय करा, कोणत्या ना कोणत्या अंगानं प्रकारानं देवाची सेवा करा. ज्ञानदान, अन्नदान, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, पूजापाठ जे जमतं ते करा, परंतु देवाची सेवा करा. देवाची सेवाच आपल्या हिताचं कल्याणाचं साधन आहे. आज समाजामध्ये लोक सेवा करत नाही असं नाही. सेवा करत नाही का? अहो, माझ्यासारखा माणूस रात्रंदिवस सकाळी एक संध्याकाळी, सकाळी एक संध्याकाळी, हाडकं दुखायला लागली आमची. या वयात रात्रंदिवस आम्ही कीर्तन करतो. ही देवाची सेवा नाही का? परंतु या व्यासपीठावर उभं राहून जर मी म्हणत असेल, काय माझ्यासारखा कीर्तनकार अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला शोधून सापडणार नाही, या भावनेनं जर मी कीर्तन करत असेल तर लक्षात घ्या, ठेवा, मरेपर्यंत जरी मी कीर्तन केली ना बुवा, त्याचं मला कधी आयुष्यात पुण्य लागणार. लोक ज्ञानदान करत नाही का? अहो, खूप ज्ञानदान करणार आहेत. अन्नदान करत नाही का? क्षेत्राच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात ना, आळंदी, पंढरपूरला सध्या महाराष्ट्रामध्ये होणारे मोठमोठाले नाम सप्ताह, एका पंक्तीचा खर्च भाऊ किती आहे? 4 लाख 5 लाख एका पंक्तीचा खर्च. आमच्या बाबांच्या कीर्तनामध्ये, सप्ताहामध्ये जर पंगत द्यायची असेल राऊत बाबांच्या, तर नाश्त्याच्या पंक्तीचा खर्च किती आहे? 1 लाख. एक म्हणजे 1000 नाही, नाश्त्याची पंगत जर तुम्हाला द्यायची असेल तर 1 लाख रुपये लागतात. आज लोक सेवा करत नाही असं नाही. वेगवेगळ्या अंगानं तीर्थयात्रा करणारी लोक आहेत, कीर्तन प्रवचन करणारी मंडळी आहेत, ज्ञानदान करणारी लोक आहेत, अन्नदान करणारी लोक आहेत, ग्रंथाची पारायण करणारी लोक आहेत, अनुष्ठान करणारी लोक आहेत. परंतु तरी देखील आपलं गणित हुकतंय कुठं, चुकतंय कुठं? आपण खूप सेवा करतो मायबाप, पण केलेल्या सेवेचा अहंकार करतो. केलेल्या सेवेचा अहंकार करतो, मीपणा करतो, गर्व करतो. आणि लक्षात ठेवा, घ्या, अहंकारानं, मीपणानं केलेली सेवा कधीही देवापर्यंत पोहोचत नाही. शब्द ऐका, जी लोक अहंकारानं भगवंताची सेवा करतात, अशा अहंकारी लोकांना देव घरात नाही, दारात देखील उभा करत नसतो. विठाला 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 विठाला. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, त्या लक्ष्मी मातेला अखंड भगवंताचं चरण सान्निध्य मिळालं. परंतु ज्ञानोबा सांगतात, तिनं तिच्या जीवनामध्ये काय केलं? दुसरं तिसरं काहीच नाही केलं, फक्त भगवंताची सेवा केली. आणि केलेल्या सेवेचा अभिमान तिनं टाकून दिला, मीपणा टाकून दिला. फलस्वरूप जे पाय धुवावयाची या दैवा पात्र झाले. काय उभी आहे?
मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा जे पाय धुवावयाचिया दैवा पात्र जाहली. वा जय हो. आमच्या जगदीश भाऊ करता सर्वांनी टाळ्या वाजवा. मी शरीरानं तब्येतीनं नाही परंतु आवाजानं थोडासा बिमार माणूस आहे. नंदू भाऊ तब्येतीने नाही, तुम्ही म्हणताल एवढा धडधाकड दिसतोय तुझा आवाज कसा निघत नाही. विडाला आपल्या पंचकृषीतली आपल्या परिसरातली अत्यंत सुंदर छान साऊंड सिस्टीम आहे आणि दिवसेंदिवस त्यांचं मंडपाचं असेल साऊंड सिस्टीमचं असेल काम हे आपल्या पंचकृषीमध्ये अत्यंत वाढतं आहे. याच्या पाठीमागं त्यांची विनयता आहे, याच्या पाठीमागं त्यांची नम्रता आहे. गायक काही म्हणू द्या, कीर्तनकार काही म्हणू द्या, वादक काही म्हणू द्या, जगदीश भाऊ नाही म्हणत नाही. विडाला म्हणत नाही याचा अर्थ तुम्ही अत्यंत चांगली उत्तम सेवा देतात. वेगळा अर्थ काढू नका, वेगळा अर्थ लावू नका. विठाला लक्ष्मीला अखंड भगवंताचं चरण सान्निध्य मिळालं. का मिळालं? ज्ञानोबराय सांगतात तिनं खूप सेवा केली आणि केलेल्या सेवेचा अभिमान अहंकार टाकून दिला. फलस्वरूप जे पाय धुवावयाचिया दैवा पात्र झाले. महाभारतातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. कौरव पांडवाचं युद्ध अटळ झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा मध्यस्थी करण्याकरता गेले, मार्ग काढण्याकरता गेले. आता युद्ध अटळ झालंय परंतु आपण जाऊन पाहूया काय होत आहे. हस्तिनापुराच्या राज दरबारामध्ये कृष्ण परमात्मा मध्यस्थी करण्याकरता येणार आहे, शिष्टाई करण्याकरता येणार आहे. म्हणून अत्यंत भव्य दिव्य असं आगत स्वागत त्या दुर्योधनानं कोणाचं केलं? कृष्ण परमात्म्याचं केलं. एवढं भव्य दिव्य आगत स्वागत केलं की विचारू नका. त्याच्या मनामध्ये भावना होती की कृष्ण परमात्मा शिष्टाई मध्यस्थी करण्याकरता येणार आहे ना, तर कृष्ण परमात्म्याचं एवढं भव्य दिव्य स्वागत करायचं की भर सभेमध्ये आपल्या विरोधात त्याला बोलायला लाज वाटली पाहिजे. कधी कधी खूप हार फुलं शाली नारळ त्याच्या पाठीमागं असाही अर्थ राहतो. एवढं भव्य दिव्य स्वागत करायचं की आपल्या विरोधामध्ये त्याला बोलायला लाज वाटली पाहिजे. परमात्मा शिष्टाई करण्याकरता उभी राहिले. सांगितलं दुर्योधना, पांडवांचा अज्ञातवास वनवास संपलाय, ठरल्याप्रमाणे अर्ध राज्य तुला द्यावं लागेल. नकार देतो. मध्यस्थी करण्याकरता आले होते, आपल्या भाषेमध्ये सेटलमेंट करण्याकरता आले होते. हा शब्द लवकर कळतो आपल्याला. बँकेकडून अवाजवी कर्ज घेतल्यानंतर ती बँक 10-5 वर्षानं आपल्याला हात जोडते, सांगते बाबांनो नसेल तुला 10 लाख भरायचे ना, कमीत कमी एवढे 3 लाख तरी भर आणि आमच्यावर काहीतरी उपकार कर. म्हणून मग तो बँक मॅनेजर आणि कर्जदार असतो, यांच्यामध्ये काय केली जाते? तडजोड केली जाते. त्याला बँकेचा एक शब्द आहे. काय शब्द आहे? वन टाइम सेटलमेंट. परमात्म्याला ही मधला मार्ग काढायचा होता. नसेल दुर्योधना तुला अर्ध राज्य द्यायचं, काही हरकत नाही. पांडवांना जगण्याकरता पोट भरण्याकरता 5 गावं तरी तुला द्यावी लागतील. त्या भर सभेमध्ये तो दुर्योधन गर्जना करून सांगतो अर्ध राज्य नाही, 5 गावं नाही, सोयीच्या अग्रभागावर टोकावर बसेल एवढी जमीन देखील मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. आणि परशुराम महाराज हे शब्द कृष्ण परमात्म्याच्या कानावरती पडल्याबरोबर उद्धवाला आज्ञा केली. उद्धवा, अरे हा दुर्योधन अहंकारी आहे, याला गर्व झालाय, याला मीपणा झालाय. कारण त्याला समजून सांगणारा माणूस तुमच्या माझ्यासारखा होता का? कोण होता? शकुनी. जगाचा मालक होता. हा दुर्योधन अहंकारी, याला मीपणा गर्व झालाय. या अहंकारी दुर्योधनाच्या दारामध्ये घरामध्ये आपल्याला थांबायचं नाही. आणि तडक भगवान कृष्ण परमात्मा विदुरजीच्या उद्धवाच्या हाताला धरून विदुरजीच्या घरी निघून गेले. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा
घर जा हरी बोल जावे चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे बड़े बड़े मंदिरा कौन काम के बड़े मंदिरा बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिरा कौन काम के भाव कर नहीं पावे भाव कर नहीं पावे चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर आपल्याला इतिहास माहिती आणि विदुरजेच्या घरी जाऊन विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. म्हणून मायबाप जी सेवा जमते ती करा, फक्त केलेल्या सेवेचा कधीही अहंकार मीपणा गर्व करू नका. गर्वानं केलेली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. विडाला देवाच्या सेवेचे अनेक अंग प्रकार वारकरी संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. यच्छ यावत मनुष्य मानव मात्राला हिताचं कल्याणाचं साधन सांगणारा सगळ्यात अगोदर वेद आहे, वेदाच्या नंतर शास्त्र आहे आणि शास्त्राच्या नंतर संत महात्मे आहे. जगाच्या हिताचा विचार करणारे संत महात्मे स्वरूपाच्या दृष्टीने कसे आहेत, या संतांचा स्वरूप महिमा काय आहे, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. ब्रह्ममूर्ती संत अवतरले हरी बोल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उत्तराया आले तीन जरा ब्रह्मादि कल्याणे वंदित पायवानी ब्रह्मादि कल्याणे वंदित पायवानी उदरया ब्रह्मादि कल्याणे वंदिती पावले ब्रह्मादि कल्याणे वंदिती पावले प्रयवती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दिनजना. अखिल विश्वाचा जगाच्या हिताचा विचार करणारे संत महात्मे स्वरूपाच्या दृष्टीने कसे आहेत, या संतांचा स्वरूप महिमा काय आहे, नामदेवराय पहिल्या चरणामध्ये सांगतात. संत महात्मे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहेत. कशाला ब्रह्म म्हणायचं बरं, कशाला ब्रह्म म्हणायचं बरं? या ब्रह्माचं आपल्याला काही घेणं देणं आहे का? आम्ही कीर्तन करतो, तुम्ही कीर्तन ऐकता, गोष्ट खरी आहे. आता आम्ही कशा करता करतो, तुम्ही कशा करता ऐकता, हा परीक्षणाचा भाग वेगळा आहे. बिडाला खरोखर या ब्रह्माचं घेणं देणं कोणाला आहे? परशुराम महाराज. अहो, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे पेट्रोलचे भाव कमी नाही झाले, वाढले तरी चालतील, परंतु कमीत कमी मिळालं तरी पाहिजे. बिडाला येताना आम्ही आमच्या गाडीमध्ये 30 लिटरची कॅन भरून आणली आणि गाडीची टँक फुल करून आणली.
कारण तुमची इंटिमेशन आम्ही ऐकली. जिथं जागा मिळेल तिथं भरून घ्यायचं. विठाला 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 विठाला. कोणाला या ब्रह्माशी घेणं देणं आहे? बाबा म्हणत असतात आपल्या सगळ्यांची इच्छा आहे पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे, कांद्या कपाशाचे वाढले पाहिजे. खरी गोष्ट आहे, परंतु हे आता तुमच्या तर हातात नाहीच, परंतु आमच्या सारखेच्याही बिलकुल हातात राहिलं नाही. कशाला ब्रह्म म्हणायचं? उपनिषदाची व्याख्या आहे बृहतत्वात व्यापकत्वात. ब्रह्म जे बृहत आहे, जे व्यापक आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणायचं. आणि श्रीमद भगवत गीतेनं अत्यंत सोपी केलेली ब्रह्माची व्याख्या, अत्यंत सोपी, अर्ध्या तुकड्यात. कशाला ब्रह्म म्हणायचं? भगवद्गीता सांगते जे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, देश काल वस्तू कशाचाच परिच्छेद ज्याच्या ठिकाणी संभवत नाही, जे निर्दोष आहे, त्याला काय म्हणायचं? ब्रह्म म्हणायचं. काय श्लोक आहे? निर्दोषम हि समम ब्रह्म. बरोबर आहे ना? जाऊ द्या, तुम्ही म्हंटले बरोबर आहे म्हणून तर यांना खरं वाटत. निर्दोषम हि समम ब्रह्म, जे निर्दोष आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणायचं. ब्रह्म म्हणायचं. कोण ब्रह्म होतो बरं? ज्ञानोबरायांचा विचार आहे. ज्ञानोबरा सांगतात जीवनामध्ये अनुकूल घडलं काय, प्रतिकूल घडलं काय, शुभ घडलं काय आणि अशुभ घडलं काय, कोणत्याही काळामध्ये वेळेमध्ये ज्याच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाही, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. ज्ञानोबरायांचे उद्गार आहे. जीवनामध्ये अनुकूल घडलं काय, प्रतिकूल घडलं काय, कोणत्याच काळाला वेळेला ज्याच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाही. पहा तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन. मंबाजी बुवा सारख्या माणसाने तुकोबरायांना कशानं मारलं? काट्याच्या काठीनं मारलं. आणि त्याच देहू गावामध्ये अधिकार योग्यता समजल्यानंतर, कळाल्यानंतर रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबरायांची तुलना ब्रह्मा बरोबर केली. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू. हरे रामेश्वर भट्ट द्विजा, हरे रामेश्वर भट्ट द्विजा, हरे रामेश्वर भट्ट द्विजा, हरे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू. तुका विष्णू नाही तुझा. एकीकडे स्तुती करणारे, आरती ओवाळणारे रामेश्वर भट्ट आहेत आणि एकीकडे निंदा द्वेष मत्सर करणारा मुंबाजी बुवा सारखा माणूस आहे. परंतु तुकोबाराय सांगतात, अरे कोण माझी निंदा करतोय आणि कोण माझी स्तुती करतोय? तुल्य निंदा जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे आकाशान लगे. ले पूजायचा निंदी कोणी मारी, वंदी वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, ज्याच्या चित्ताला विकार विक्षेप उत्पन्न होत नाही, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. अशी ब्रह्म स्वरूप असलेले संत महात्मे या जगामध्ये कशा करता अवतरित होतात? तर उद्धरावया आले दिनजना. जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या उद्धाराकरता वेळोवेळी युगायुगी संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये येतात, अवतरित होतात. उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, उद्धर तुम्हा जराया कारण, उद्धरावे जन
जन जडजीवा स्वतःहून या मृत्यूलोकामध्ये येतात, अवतरित होतात। संप्रदायपूर्वक आपण जर विचार पाहिला तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाला कर्म धर्म संयोगानं, पाप पुण्याप्रमाण, वासनेप्रमाण, कर्माप्रमाण इच्छा नसताना देखील या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो, यावं लागतं। काय करावं लागतं? यावं लागतं। आगा कर्मी जे उरावे सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे यावे देहा एका। कर्म आणि वासना जर शिल्लक राहिली तर इच्छा नसताना देखील जीवाला या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं। जीवाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं। देव तसं येत नाही बुवा। पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो। वसुदेव देवकीच्या पोटी कोण जन्माला आलं? सांगा। वसुदेव देवकीच्या पोटी कोण जन्माला आलं? भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले। परंतु तुकोबराय सांगतात कृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी का जन्माला आले? त्यांना काही काम नव्हतं का? का जन्माला आले? देव आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून त्या वसुदेवानं, त्या देवकीनं अनंत जन्मामध्ये पुण्य केलं होतं, पुण्य। आणि त्या पुण्याच्या फलस्वरूप देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भा देव आले। पुण्यकाळ त्यांचा राहिलाचे उभा उभा, पुण्यकाळ त्यांचा राहिलाचे उभा उभा, पुण्यकाळ त्यांचा राहिलाचे उभा, पुण्यकाळ त्यांचा राहिलाचे उभा। देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भा। सांगा माईनं सांगा, म्हणता येईल का? ज्ञानोबरायासारखी संतती आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून ज्ञानोबरायांच्या आईनं, रुक्मिणी आई साहेबानं सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये असलेल्या सुवर्ण पिंपळाला, आपण म्हणतो ना जयाची सोन्याचा पिंपळ, अंगी या सुवर्ण पिंपळाला किती प्रदक्षिणा घातल्या होत्या? 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या। म्हणून ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई आई साहेब यांच्यासारखी संतती जन्माला आली आहे। आपण काय करतोय सांगू का? जन्मदाते मायबाप जर आचार विचार संपन्न असतील तर लक्षात ठेवा, तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील आचार विचार संपन्न राहते। आणि जन्मदाते मायबापच जर आचार विचारामध्ये भ्रष्ट असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील तशीच राहते, बीज तैसी फळे। मंडळी विनोदानं दृष्टांत सांगत असतात, मी काय विनोद सांगणारा बुवा नाही। आता तुम्ही आशा महाराजांना बोलवलंय ज्याला इंगळा येत नाही पिंगळा येत नाही, काय काय तुम्हाला माणसं तरबेज आहेत, असं काय नाही। एक अट्टल दरोडेखोर होता। दरोडेखोर म्हणजे कोण? चोऱ्या माऱ्या करणारा अट्टल दरोडेखोर। या अट्टल दरोडेखोराला लग्न करण्याची इच्छा झाली। आता पहा, जो माणूस रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करतोय, दरोडे टाकतोय, कोण सुज्ञ मुलगी त्याच्या बरोबर लग्न करणार बरं? करूच शकत नाही। चांगली पोरं वेटिंगला आहेत, कोण सुज्ञ मुलगी लग्न करणार आहे? परंतु असं आहे, नशीब भाग्य जोरावर जर असेल तर जुळून येण्याकरता वेळ लागत नाही, कधी कधी मायबापाची गरज लागत। मी खरं बोलतोय, फक्त कटू बोलतोय। नशीब भाग्य जोरावर असेल तर जुळून येण्याकरता वेळ लागत नाही। हा अट्टल दरोडेखोर आहे, चोर आहे, परंतु तरी देखील एक मुलगी स्वतःहून त्याच्या बरोबर लग्न करण्याकरता तयार झाली। लक्षपूर्वक ऐका, किती विशेष आहे माहिती आहे। हा अट्टल दरोडेखोर आहे, चोर आहे, परंतु तरी देखील एक मुलगी स्वतःहून त्याच्या बरोबर लग्न करण्याकरता तयार झाली। दोघांमध्ये बाळासाहेब फरक एवढाच होता, हा अट्टल दरोडेखोर होता तर ती पाकिटमार होती। माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हा अट्टल दरोडेखोर होता तर ती कोण होती? आता लग्न जमायला काय अडचण आहे का? दोघांचा काय सारखा आहे? काका एकदम करेक्ट शब्द सांगायचं तुम्ही मला। जय हो, क्या बात आहे।
दोघाचा काय सारखा आहे? धंदा सारखा आहे. आणि शास्त्र सांगताय बा समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. ज्याचं शील समान आहे, ज्याचं व्यसन समान आहे, मैत्री होण्याकरता वेळ लागत नाही. अहो वेगवेगळ्या जिल्ह्यातली असू द्या, वेगवेगळ्या तालुक्यातली असू द्या, वेगवेगळ्या गटातली असू द्या, वेगवेगळ्या गणातली असू द्या. कळतंय ना तुम्हाला? गट गण याचा अर्थ कळतोय ना? वेगवेगळ्या गावातली असू द्या, फक्त एकमेकाला एकमेकाच्या तोंडाचा काय आला वास आला की लोक लगेच गळ्यामध्ये हात टाकतात आणि पत्ता विचारतात. खरंय का हो? विठाला विठाला अहो माणसं आहेत आपल्याकडे तंबाखूच्या चुन्या करता अर्धा अर्धा किलोमीटरचा प्रवास करणारी. विठाला विठाला ज्याचं शील व्यसन समान आहे, मैत्री होण्याकरता वेळ लागत नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे, तंबाखू खाणारा माणूस तंबाखूवर एवढं प्रेम का करत असावा? तो त्या तंबाखूकडे पाहून म्हणत असावा काय, हे बघ तंबाखू, तुझ्या पायी माझ्या शरीराचं आणि संसाराचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु मेलो तरी तुला सोडणार नाही. हे घे 3दा वचन. असं वचन देतो का नाही आपण? विठाला विठाला जाऊ द्या. लग्न जमलं, बोहल्यावर चढले आणि त्यांच्या पोटी एक संतती मुलगा जन्माला आला. काल्पनिक आहे, काल्पनिक आहे, काल्पनिक आहे. त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला आणि त्या बाईचं प्रसूती कार्य ज्या दवाखान्यामध्ये पार पडलं ना, त्या मेन डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. आता थोडा थोडा प्रकार तुमच्या ध्यानात लक्षात येईल. तिच्या जेवढ्या सहकारी नर्स होत्या सगळ्या दवाखान्यात अंगठी शोधली, अंगठी काही सापडली नाही. एका नर्सचा प्रकार लक्षात आला. तिनं सांगितलं, मॅडम 4 दिवसापासून आम्ही तुमची अंगठी शोधतोय, अंगठी सापडत नाही. मला पक्का संशय, हा मुलगा जन्माला आलाय ना, जन्माला आल्यापासून त्यानं आपली अशी मूठ आवळून धरलेली आहे. 100% तुमची अंगठी त्याच्या मुठीमध्ये असली पाहिजे. काल्पनिक आहे. आणि त्या प्रसंगाची शहानिशा करण्याकरता त्यांची सगळी टीम तिथं गेली आणि सर्वांच्या समोर त्याची मूठ उघडल्या गेली. त्या बेट्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्या धंद्याला सुरुवात केली. आता ज्याचा बाप अट्टल दरोडेखोर आहे, ज्याची आई पाकिटमार आहे, त्यांच्या पोटी काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का? महाराणा प्रताप जन्माला येतील का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी येतील का? अरे जसं बीज असेल तशी फळं निर्माण होतात. विडाला चांगली संतती जन्माला यावी असं वाटत असेल तर जन्मदात्या मायबापांनी आचार विचार संपन्न जीवन जगावं. अहो प्रभू रामचंद्राचा उद्या काय आहे? जन्मोत्सव आहे. प्रभू रामचंद्र कोणाच्या पोटी जन्माला आले? राजा दशरथ आणि कौसल्या माता. परंतु प्रभू रामचंद्रासारखी संतती आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून राजा दशरथाला काय करावा लागला? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला. विभांडक ऋषीचा मुलगी देवांगना हाती आनविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. आणि त्या यज्ञाच्या फलस्वरूप प्रभू रामचंद्र जन्माला आले. मायबाप देवाला आणण्याकरता संत महात्म्यांना प्रार्थना करावी लागते. करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे आणि गेला रूपावले करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी आणि गेला रूपावले करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी हरिदासी अनियला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. संत महात्मे भगवंताची प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना
आनंद घना अविनाश सकळ देवाधी देवा कृपाळू बाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. संत महात्मे भगवंताची प्रार्थना करतात. मुद्दा एवढाच आहे, जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, आणि या विश्वाच्या जगाच्या कल्याणाकरता संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये येतात. आलो म्हणे तुका आलो म्हणे तुका विरामाचा धारक. भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्याकडून मिळालेला आहे. शास्त्रीजींच्या कृपेनं आशीर्वादानं आम्ही संप्रदायामध्ये ताट मानेनं आज उभे आहोत. आपल्या परिसरावरती किंवा आपल्या परिसरामध्ये ही आध्यात्मिक समृद्धी आपल्याला पाहायला मिळते. निश्चित हे उपकार, हे ऋण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांचे आहेत. अहो आजही काही कुटुंबामध्ये काही परिवारामध्ये गेल्यानंतर अण्णासाहेब गुरुजींची आठवण जर निघाली तर लोक रडतात. हो विठाला विठाला नवल वाटतं, विशेष वाटतं. या महात्म्यांनी, या सत्पुरुषांनी आपल्याला काय प्रेम दिलं असेल. विठाला विठाला. बरीचशी मंडळी देवगड संस्थांशी आपण जोडलेले आहोत. कोणी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेशी भेटाशी जोडलेला असेल, नेवासा संस्थांशी जोडलेला असेल, आपल्या रामकृष्ण आश्रमाशी जोडलेले असो. आपण जर आपल्या जीवनामध्ये साधू संतांची आज्ञा प्रमाण मानली, ज्याला आपण अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये गुरु मानतो, गुरु समजतो, त्या गुरूंची आज्ञा जर जीवनामध्ये प्रमाण मानली तर आयुष्यामध्ये कधी वाईट दिवस पाहायला मिळणार नाही. वा जे काही होईल चांगलं होईल, जे काही होईल ते भलंच होईल. विडाला दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येतात. दीन कोण? जो शरीरानं दुबळा झाला तो नाही, जो परिस्थितीनं दुबळा झाला तो नाही. दीन कोण? जो इंद्रियाच्या अधीन झाला. इंद्रियाचे दिने आम्ही झालो काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे आम्ही झालो गोसावी. जो इंद्रियाच्या अधीन झालेला आहे तो खरा दीन आहे. आणि अशा दीन जनांचा संत महात्मे उद्धार करतात, उद्धार करतात, उद्धार करतात, उद्धार करतात. नेमकं काय करतात? ज्ञानोबा सांगतात काय करतात. तैसी बांधिली सोडिता, बारीक आहे का, बुडाली काढिता, साकडी फेडिता, आरतीचिया किंबहुना दिवस राती, पुढिलाचे सुख उन्नती, आणीत आणीत स्वार्थी, प्रवेशिजे उद्धरावया आले दिनजना. आणि अशा संत महात्म्यांच्या चरणराजाची पायवणीची इच्छा इंद्रादी ब्रह्मादी चंद्रादी देव करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी, दोष जाती प्रमाण आपल्याला माहिती आहे. चरणीचे रज वंदी सुळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, नामयाची पाठी लागे केशी राज, नामयाची पाठी लागे केशी राज, लागावया रज चरणीचे, लागावया रज चरणी, नामयाचे पाठी धावते राज, नामयाचे पाठी धावते राज, नामयाचे पाठी आले केशिराज, नामयाचे पाठी धावे केशिराज, नामयाचे पाठी
झाले केशिराज रामयाचे पाठी झाले केशिराज नामयाचे पाठी नामयाचे पाठी लागे केशिराज माझ्या चरणी रे लागे केशिराज चरणी रे रामयाचे पाठी लागे केशिराज रामयाचे नामयाचे पाठी लागे चाले केशिराज कशा करता लाग चरण लागावया रज चरणीचे ब्रह्माधिक त्यांची वंदिती पायवनी. आणि या संतांचं नाव आपण आपल्या वाणीनं घेतलं तर तुका म्हणे पापे जाती संताची. आम्ही दोघं प्रयोग करतो, तुम्ही म्हणताल महाराज आता प्रयोग करू नका, तुमचा टाइम आउट झालाय. विठाला 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 ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञा. ज्ञाना ज्ञाना विरहित ब्रह्म प्राप्तीची आज्ञाता निर्यांग होया ऐशी प्रतिज्ञा हे ज्ञानाग्नीने पापे जळती. टाळ वाजवा सगळे 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 टाळ वाजवा. पापे ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाची आज्ञा. पापे जळते जाते आज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाची आज्ञा. पापे जळते जाते आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो. अखंड वदनी वदेतो नाम घेता वदनी. दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त. एखादा दुराचारी असेल, विषय आसक्त असेल, त्याच्यावर देखील संतांची कृपा झाली तर त्याचा देखील तात्काळ उद्धार होतो. संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून नामदेवराय सांगतात मी सदोदित संतांच्या संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मायबाप साधूच्या संतांच्या गुरूंच्या संगतीमध्ये का राहिलं पाहिजे? संगती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची राहते. पतन उद्धार संघाचा महिमा. ऐका, महाभारतातलं उदाहरण आहे. कर्ण हा प्रचंड ज्ञानी होता, कर्ण हा प्रचंड गुणवान होता. एवढंच नाही तर कर्ण हा प्रचंड धनवान होता. त्या हस्तिनापुराच्या राज दरबारामध्ये कर्ण आल्यानंतर त्या कर्णाचं स्वागत करत असताना दुर्योधन नेहमी म्हणायचा. आपण जर मालिका पाहिलेली असेल तर मी काय बोलतो आपल्याला कळेल. हस्तिनापुराच्या राज दरबारामध्ये कर्ण आल्यानंतर तो दुर्योधन त्या कर्णाचं स्वागत करायचा. काय म्हणायचा? आओ अंगराज कर्ण, आओ अंगराज कर्ण, हस्तिनापुर के दरबार में तुम्हारा स्वागत है. कर्णाला काय म्हणायचा तो? अंगराज म्हणायचा. म्हणजे कर्ण हा अंग देशाचा कोण होता? राजा होता. आणि अर्जुन जेवढा श्रेष्ठ धनुर्धारी योद्धा होता त्याच्याही पेक्षा काकणभर श्रेष्ठ धनुर्धारी योद्धा कर्ण होता. प्रचंड ज्ञानवान होता, गुणवान होता, धनवान होता. तो गोडाभंग आहे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा देणू
स्वरधरा हरी पाहिला रे हरी पाहिला रे सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा बरवा संत समागमो प्रगटला आत्माराम प्रगटला आत्मारामो प्रगटला आत्मारामो प्रगटला आत्मारामो हे हरी पाहिला रे हरी पाहिला रे सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी हे हरी पाहिला रे हरी पाहिला रे सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी बरोबर काय अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वाट अखंडित नामा त्यांचे वास पाहे निशी दिनी ध्याये संत संग निशी दिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवरी ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवरी निधी ध्याय सत्संग निधी ध्याय सत्संग ब्रह्मादिकांचे वंदिते पायवनी ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी हॅलो नाम वा वा नाम घेता नाम घेता वदनी 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 नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता नाम